क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करण्याची आपण एक मेथड बघितली आहे लास्ट लेक्चरमध्ये. त्या मेथडचं नाव आहे फॅक्टरायझेशन मेथड. त्याच्यामध्ये आपण काय करतो तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट जो आहे ए आणि कॉन्स्टंट नंबर जो आहे सी त्यांचा प्रोडक्ट ए सी तो आपण करतोय. तर हे जे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पहा स्टँडर्ड फॉर्म ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आहे. फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपण काय करतो, हे जे दोन नंबर आहेत ए सी यांचा प्रोडक्ट करतो तर ए इंटू सी, आणि नंतर आपल्याला काय करायचं असतं, सिम्पली फाइंड आउट टू नंबर हुज प्रोडक्ट इज ए सी अँड ऍडिशन इज अ बी. एवढंच काम करायचं असतं आणि लगेच आपल्याला सिम्प्लिफाय करून रूट भेटतात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. लास्ट लेक्चरमध्ये आपण ही मेथड बघून काही एक्झाम्पल्स पण घेतले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच मेथडवरती डिपेंड प्रॅक्टिस सेटमध्ये 2.2 हा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते सर्व आपण सॉल्व्ह करणार आहेत. ते सगळं एक्झाम्पल सॉल्व्ह होणार आहेत फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून. ठीक आहे, तर प्रॅक्टिस सेटमधलं आजच्या लेक्चरचं फर्स्ट एक्झाम्पल असं आहे 5m स्क्वेअर इज इक्वल्स टू 22m plus 15. ठीक आहे, ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. फर्स्ट थिंग आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचे बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. फर्स्ट थिंग, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये का नाहीये तर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 ह्या फॉर्म मध्ये नाहीये. तर फर्स्ट थिंग रूट फाइंड आउट करण्याच्या अगोदर मला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करावं लागेल, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 ह्या फॉर्म मध्ये. आणि ते कसं लिहायचं, सिंपल आहेच ते 5m स्क्वेअर आहे इथं, हा तर आहे. तर हा जे दोन टर्म्स आहेत राईट हँड साईडला 22m प्लस 15 ते दोन्ही पण टर्म मी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करतोय. दोन्ही पण टर्म निगेटिव्ह होत्या. -22m मायनस 15 इक्वल्स टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे जे स्टँडर्ड फॉर्म मध्ये झालंय 5m स्क्वेअर मायनस 22m मायनस 15 इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता नेक्स्ट जॉब. आता काय करायचं आहे, आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आल्यानंतर हा जो m स्क्वेअर आहे त्याचा कोएफिशियंट 5 आणि हा जो कॉन्स्टंट आहे त्या दोन नंबरचा प्रोडक्ट करायचा आहे. मला m स्क्वेअरचा कोएफिशियंट दिसतोय इथं 5 मायनस 15चा कोएफिशियंट दिसतोय मला तिथं मायनस 15. तर ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 5 आणि मायनस 15 ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट आणि दॅट प्रोडक्ट इज -75. ठीक आहे, दोन नंबर 5 आणि -15 या दोन्हीचा प्रोडक्ट येणार आहे -75. आता नेक्स्ट जॉब काय करायचंय, मला दोन नंबर फाइंड आउट करायचे ज्या दोन नंबरचा प्रोडक्ट येईल -75 आणि ऍडिशन जर केली तर ती येईल -22. असे दोन नंबर ज्या दोन नंबरचा प्रोडक्ट येईल -75 आणि ऍडिशन जर केली तर ती येईल हा m चा कोएफिशियंट मधला नंबर -22. फर्स्ट थिंग, ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट -75 5 इंटू -15 निगेटिव्ह मध्ये -75. आता आपला जॉब काय आहे, दोन नंबर फाइंड आउट करायचे ज्यांचा प्रोडक्ट येईल 75 आणि ऍडिशन जर केली तर येईल ती 22. तर मला 25 आणि 3 दिसता येतं. तसे पाहिजे तर 25 आणि 3 ह्या दोन्हीचा प्रोडक्ट तर 75 येतोय, पण निगेटिव्ह मध्ये 75 लागतंय. म्हणजे दोन्हीपैकी कोणाला तरी एकाला निगेटिव्ह करायचंय आणि कोणाला निगेटिव्ह करायचंय जेणेकरून ऍडिशन केल्यानंतर मला इथं भेटेल -22. तर मी ह्या -25 ला निगेटिव्ह करतोय. आता काय होईल, -25 आणि 3 ह्या दोन्हीचा प्रोडक्ट तर -75 येईल, ते डन झालं. त्याच्यानंतर -75 आणि 3 याची जर ऍडिशन केली तर एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक नंबर निगेटिव्ह आहे. दोन्हीची ऍडिशन कशी करायची असते, सिम्पली मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करून मोठ्या नंबरचं साईन द्यायचं आहे. 25 मधून 3 सबट्रॅक्ट करा 22 आणि मोठ्या नंबरचं साईन आहे निगेटिव्ह तर -22. ह्या दोन्हीची ऍडिशन काय येणार आहे -22. तर मग मी ह्या 75 ला दोन नंबर मध्ये स्प्लिट केलंय. दोन्हीचा प्रोडक्ट -75, दोन्हीची ऍडिशन -22 ह्या पद्धतीने. आता पहा काय होणार आहे, हा 5m स्क्वेअर ॲज इट इज, फक्त हा जो -22m आहे त्याला ह्या दोन नंबरच्या मदतीने स्प्लिट करून लिहायचं आहे आणि ते काय होणार आहे
-25m प्लस 3m. फक्त हा -22m हे जे दोन नंबर होते त्या दोन नंबरच्या मदतीनं -25m आणि 3m ह्याच्या फॉर्ममध्ये दिलंय आणि बघितलं तर -25m 3m हा बरोबर -22m होणार आहे आणि रिमेनिंग -15 आणि इक्वल्स टू 0 ॲज इट इज. ठीक आहे, म्हणजे फक्त ह्या स्टेपवरून काय लिहिलं, ह्या -22m ला -25m प्लस 3m असं लिहिलंय ह्या दोन नंबरच्या यूज करून. ठीक आहे, आता फर्स्ट टू टर्म्स बघायच्या. त्याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय तर फर्स्ट थिंग m दोन्हीकडे आहे म्हणजे m कॉमन आहे आणि मोरवर इथं 5 आहे आणि 25 मध्ये पण 5 × 5 म्हणजे तिथं पण 5 प्रेझेंट आहे म्हणजे m तर कॉमन आहेच आहे, डायरेक्टली दिसतंय इथं m आहे, इथं m² आहे म्हणजे m आहेच आहे, तर m पण कॉमन आहे. 5 इथं मला दिसतोय आणि 25 मध्ये पण 5 × 5 प्रेझेंट आहे म्हणजे 5 इथं पण आहे, तर 5 × m इथं पण आहे, 5 × m इथं पण आहे, तर 5m कॉमन आहे. ठीक आहे, तर मी 5m कॉमन घेतो. आता इथं बाकी काय राहिले दोन्ही टर्म मध्ये बाकी काय राहिले ते बघायचंय मग मला. आता 5m मी इथं घेतला, हा काय ऍक्च्युली 5m² आहे, 5 × m असं आहे, तर त्याच्यातला 5m कॉमन घेतला. कशामधला 5 × m 5 × m त्याच्यातला 5m कॉमन घेतला, बाकी फक्त राहिलाय m. आता इथं काय बाकी राहिले, हा काय ऍक्च्युली -25m आहे. ठीक आहे, मायनस तर राहिलं. आता 25m म्हणजे काय 5 × 5 × m असं आहे, तर त्यातला 5m घेतलाय मी, इथं काय आहे 5 × 5 × m असं आहे, तर 5m घेतलाय, बाकी फक्त इथं काय राहिलंय 5. ठीक आहे, आता जर ह्या दोन टर्म जर बघितलं तर त्या दोन टर्म मला m इकडं आहे पण इकडं नाहीये, इथं मला फक्त 3 दिसतोय आणि राईट हँड तिथं जो -15 आहे तो पण ऍक्च्युली 3 × 5 आहेच, तर इथं सुद्धा 3 आहे. 3 इथं दिसतोय मला 3m म्हणजे 3 दिसतोय, इथं डायरेक्टली दिसत नाही पण इनडायरेक्टली तो तिथं आहे 3 × 5, तिथं पण काय आहे 3 प्रेझेंट आहे, तर मला इथं 3 कॉमन दिसतोय. ठीक आहे, आता जर मी 3 कॉमन घेतला तर इथं जर 3m होतं, 3 कॉमन घेतला, बाकी फक्त m राहिला मायनस. आता हा जो 15 आहे त्या 15 म्हणजे 3 × 5 आहे, त्याच्यातला 3 कॉमन घेतलाय, बाकी राहिला 5, राईट हँड साईडला 0. ठीक आहे, आता जर ह्या दोन टर्म बघितल्या तुम्ही, धिस टर्म आणि धिस टर्म, ह्या दोन टर्म जर बघितल्या तर ह्या दोन टर्म मध्ये m-5 दोन्ही टर्म मध्ये प्रेझेंट आहे. कोण m-5, तर फर्स्ट टर्म सेकंड टर्म m-5 दोन्हीकडे प्रेझेंट, तर m-5 मी कॉमन घेतला. आता पहा m-5 कॉमन घेतला, इथं काय बाकी राहिला मग 5m, इथं काय बाकी राहिला 3, राईट हँड साईडला 0. ठीक आहे, m-5 कॉमन घेतला, बाकी राहिला 3, m-5 कॉमन घेतला, बाकी राहिला 5m. ठीक आहे, आता ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे, धिस × धिस, ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे. याचा मिनिंग एक तर हा नंबर 0 किंवा मग हा नंबर 0, दोन्हीपैकी एक नंबर काहीतरी 0 असणार आहे. तर दिस विल इम्प्लाय दॅट आयदर m-5 इज 0 और 5m प्लस 3 इज 0. एक तर हा नंबर 0 आहे किंवा मग हा नंबर 0 आहे, काहीतरी दोन्हीपैकी एक आहेच. 100% ते असणार आहे, दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे एक तर हा नंबर 0 किंवा मग हा नंबर 0. ओके, जर हा नंबर 0 झाला, m-5 जर 0 झाला तर याचा मिनिंग आहे m = 5, किंवा मग जर हा नंबर 0 झाला तर याचा मिनिंग आहे 5m = -3 असं होतं. ठीक आहे, 5m = -3. आता एका लाईन मध्ये लगेच रूट्स भेटून जाते. m = 5 और आता का 5m = -3 आहे, 5m = -3 तर m काय होणार आहे, हा -3 आणि डिवाइडला 5 राहणार आहे. ठीक आहे, हा 5 इकडे मल्टिप्लाय आहे, तो राईट हँड साईडला डिवाइड होईल, तर m = -3/5. तर हे जे दोन नंबर आहेत m = 5 आणि m = -3/5, तर हेच दोन नंबर m = 5 आणि m = -3/5 हे दोन नंबर काय येतं तर ह्या गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. तर बघा ही क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आहे पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये नव्हतं, याला मी अगोदर स्टँडर्ड फॉर्म मध्ये, हे दोन्ही गोष्टी एकच आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये, इथं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा स्टँडर्ड फॉर्म आहे. तर m = 5 आणि m = -3/5 हे दोन नंबर
ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत आणि आपल्याला तेच फाइंड आउट करायचे होतं. तर अशा पद्धतीनं ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे रूट आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल 2x square minus 2x plus 1/2 equals to 0. इथं पहा हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 आहे. a जर बघितला तर x² चा कोएफिशियंट जो असतो त्याला आपण a म्हणतो, तर a इज 2. x चा जो कोएफिशियंट आहे त्याला आपण b म्हणतो, तर x चा कोएफिशियंट -2 मला तिथे दिसतोय, तर b इज -2 आणि प्लस हा जो कॉन्स्टंट आहे दॅट इज c, तर c ची व्हॅल्यू 1/2 आहे. तर इंटिजर नाहीये, रॅशनल नंबर आहे तो 1/2 आहे. पण प्रॉब्लेम काय नाही, तो नंबर तर आहेच आहे. आपल्याला काय करायचं आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, सिम्पली ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट करायचा आहे. आता पहा 2 आणि 1/2 या दोन्हीचा प्रोडक्ट करायचा आहे. या दोन्हीचा प्रोडक्ट तर एकदमच सिंपल आहे, 2 आणि 1/2 या दोन्हीचा प्रोडक्ट करायचा आहे. या दोन्हीचा प्रोडक्ट काय येणार आहे, 1 येणार आहे. 2 × 1/2, 2 2 कॅन्सल, 1 फक्त. तर x² ह्या नंबरचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट ह्या दोन्हीचा प्रोडक्ट येतोय 1. आता आपल्याला त्या 1 चे असे दोन फॅक्टर पाडायचे येतं. त्या दोन्हीचा प्रोडक्ट जर केला तर 1 येईल आणि ॲडिशन जर केली तर -2 येईल. असे नंबर, असे दोन नंबर, ज्या दोन नंबरचा प्रोडक्ट जर केला तर तो प्रोडक्ट 1 येईल आणि ॲडिशन जर केली तर -2 येईल. तर पहा इंटरेस्टिंग नंबर आहे, दॅट नंबर इज -1 आणि -1. जर तुम्ही ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट केला -1 × -1 तर प्रोडक्ट होणार आहे 1 आणि ह्या दोन नंबरची जर ॲडिशन केली -1 दॅट ॲडिशन इज -2. ठीक आहे. प्रोडक्ट इज 1, ॲडिशन इज -2 आणि आपल्याला तसेच दोन नंबर लागत होते. तर पहा मग मी काय करतोय, 2x² ॲज इट इज. ठीक आहे. 2x² ॲज इट इज. ह्या -2x फक्त ह्या दोन नंबरच्या मदतीने मी काय लिहितोय, -x म्हणजेच -2x, -1 × x, -1 × x. ठीक आहे. आणि प्लस 1/2 ॲज इट इज आणि इक्वल्स टू 0. ठीक आहे. असं होतं. फक्त ह्या स्टेपवरून याला -2x ला ह्या दोन नंबरच्या मदतीनं स्प्लिट केलंय. आता 2x² आणि x आहे पहिले दोन टर्म, फर्स्ट 2 टर्म्स. याच्यामध्ये काय दिसतंय मला कॉमन, तर मला याच्यामध्ये x तर दिसतोय, दुसरं काहीच नाहीये. x² चा इथं 2 आहे आणि इथं -1 आहे, दुसरं काहीच कॉमन नाही, फक्त x कॉमन आहे. आणि x जर मी कॉमन घेतला तर आता इथं काय राहतंय, तर इथं राहतंय 2x आणि इथं काय राहतंय, तर इथं -1. ठीक आहे. दोन टर्म आहेत, 2x² -x, दुसरं काहीच कॉमन नाही, xच एवढी एक टर्म कॉमन आहे. x कॉमन घेतला, 2x² आहे, 2x² मधून x कॉमन घेतलाय, 2x राहणार आणि इथं तर x होता तोच कॉमन घेतला, फक्त -1 तिथं बाकी राहिले. आता ह्या ज्या दोन टर्म येतं -x प्लस 1/2. आता काय करायचंय, याला थोडी ऍडजस्टमेंट करायची. असं काहीतरी करायचंय जेणेकरून इथं मला 2x - 1 असं दिसेल. आता जो हा -x आहे, मी फक्त एक ऍडजस्टमेंट करतोय, बाकी या टर्मला मी पुढं ह्या दोन टर्मचं तर मी इथे लिहिलंय. हा जो -x आहे त्याला मी फक्त असं लिहितोय -2x/2 आणि प्लस 1/2 ॲज इट इज, राईट हँड साईडला 0 ॲज इट इज. फक्त काय केलंय, पहिल्या दोन टर्म मध्येच कॅल्क्युलेशन केलंय, बाकी ह्या दोन टर्मला फक्त जस्ट तसंच ठेवून ऍडजस्टमेंट केली आहे. फक्त पहिल्या दोन टर्म, हा जो 2x² -x आहे याच्यामध्ये काय केलंय, x मला कॉमन दिसला, x घेतला मी कॉमन, x कॉमन घेतल्यानंतर इथं 2x राहिला, x कॉमन घेतल्यानंतर इथं -1 राहिला. तर एवढं कॅल्क्युलेशन जे आहे ते ह्या दोन टर्मचं कॅल्क्युलेशन आहे.
आता जे रिमेनिंग दोन टर्म राहिल्यात मायनस एक्स प्लस 1/2, इथं मी कॅल्क्युलेशन सध्या काहीच करत नाहीये. मायनस एक्स प्लस 1/2 हे कॅल्क्युलेशन मी सध्या काहीच करत नाही. फक्त मी काय केलंय, हा जो मायनस एक्स आहे त्यालाच फक्त थोडं ऍडजस्ट करून लिहिलंय आणि तो आहेच. मायनस एक्स म्हणजेच काय, -2x/2. जर तुम्ही बघितलं तर हा 2 कॅन्सल होणार आहे, इथं फक्त मायनस एक्स राहणार आहे. म्हणजे हा मायनस एक्स जो आहे तो फक्त असा लिहिलाय -2x/2 आणि प्लस 1/2 ॲज इट इज इक्वल्स टू 0 ॲज इट इज. फक्त ह्या मायनस एक्सला -2x/x दिलंय. आणि तसं का लिहिलंय तर काय होणार आहे, मला ह्या दोन टर्म मधून अशी काहीतरी टर्म कॉमन घ्यायची जेणेकरून ब्रॅकेटमध्ये मला परत 2x - 1 भेटेल. आणि काय टर्म भेटते मला तिथं ते तुम्ही जर बघितलं तर x ॲज इट इज 2x - 1 ॲज इट इज. आता पहा ह्या दोन टर्मवरती जर आपण फोकस केलं तर काय इथं मी कॉमन घेऊ जेणेकरून ब्रॅकेटमध्ये मला ही टर्म भेटेल 2x - 1. तर बघितलं तर 2x तर लागतोय मला, ठीक आहे, -1 पण लागतोय. तर मी काय करतो इथं -1/2 ही टर्म मला तिथे दिसते. मायनस आहे, अपॉनला 2 आहे, तर -1/2 हे कॉमन घेतलं मी, -1/2. आणि इथं पण -1/2 आहेच, ठीक आहे. तर -1/2 जर कॉमन घेतलं तर आता ह्या टर्म मध्ये बाकी काय राहतंय, तर हा मायनस होता तो इथं कॉमन घेतला, 1/2 होता तो कॉमन घेतला, बाकी फक्त 2x राहिले, ठीक आहे, बाकी फक्त 2x राहिले. आता इथं तर तो 1/2 प्रेझेंट आहे, पण मी त्याच्यातला -1/2 कॉमन घेतलाय. पण -1/2 तो जर कॉमन घेतला तर इथं -1/2 -1 हे तर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते प्लस 1/2 होतंय. तर ऍक्च्युली हा जो 1/2 होता तो काय होता, -1/2 इंटू -1 म्हणजेच 1/2, -1/2 इंटू -1. तर हा जो 1/2 तिथं प्रेझेंट होता त्याच्यातला मी काय केलंय, -1/2 कॉमन घेतलाय. मग बाकी काय राहिले तर -1च तिथं बाकी राहिले, राईट हँड साईडला 0, कारण 1/2 म्हणजेच -1/2 इंटू -1, ठीक आहे. आता जर ह्या दोन टर्म तुम्ही बघितल्या तर 2x - 1 आणि 2x - 1 कॉमन आहे, तर 2x - 1 मी कॉमन घेतोय. आता ह्या टर्म मध्ये बाकी काय राहिले तर याच्यामध्ये x बाकी राहिले, ह्या टर्म मध्ये बाकी काय राहिले तर याच्यामध्ये -1/2 बाकी राहिले, राईट हँड साईडला 0 ॲज इट इज, ठीक आहे. 2x - 1 2x - 1 कॉमन घेतला, इथं x बाकी राहिलाय, इथं -1/2 बाकी राहिलाय. आता काम एकदमच सोपं आहे. 2x - 1 आणि x - 1/2 ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे, म्हणजे दोन्हीपैकी एक काहीतरी 0 आहे. म्हणजे एकतर 2x - 1 हे टर्म 0 आहे किंवा मग और x - 1/2 ही टर्म 0 आहे, ठीक आहे. दोन्हीपैकी एकतर ही टर्म 0 किंवा मग ही टर्म 0, दोन्हीपैकी एक काहीतरी 0 आहे. जर आता हे 0 झालं, 2x - 1 हे जर 0 असेल तर याचा मिनिंग आहे 2x = 1. आणि याचा काय मिनिंग आहे, x - 1/2 = 0, याचा मिनिंग आहे x = 1/2, x = 1/2, कारण हा राईट हँड साईडला शिफ्ट होईल. आता फायनली फक्त एकच स्टेप करायची, 2x = 1, 2x = 1 याचा मिनिंग होईल x = 1/2 और x = 1/2. म्हणजेच ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन नंबर रूट आहेत. पण दोन्ही नंबर x = 1/2 x = 1/2 आला, याला रिपीटेड रूट म्हणतात. ह्या रूटला काय म्हणतात, रिपीटेड. एकच रूट दोन वेळा आलाय. पण असं पण होऊ शकतंय, असं पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पॉसिबल आहे, अलाउड आहे, याला काही प्रॉब्लेम नाही. एकच रूट दोन वेळा आलाय. प्रत्येक वेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन रूट असतात, हे आपण बघितलं. कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर दोन रूट असतात, आणि इथं हे जे दोन रूट आले ते दोन रूट रिपीट झालेले आहे. पण असे पण रूट पॉसिबल आहे, तसे रिपीट सुद्धा होऊ शकतात, याला काही प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये होतं. पण याचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायला ऍडजस्टमेंट थोड्या गोष्टी होत्या, आणि एवढं सगळं करून काय झालंय, रूट जे आले ते एकच रूट दोन वेळा रिपीट झाले. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. x = 1/2 आणि x = 1/2 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे, पण एकच रूट दोन वेळा रिपीट झाले. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. हे सगळे प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल थोडे वेगवेगळे ट्रिक वापरून केलेले आहेत. 6x - 2/x
इक्वल्स टू 1. आता तर इथं दिसतानाच क्वाड्रॅटिक दिसत नाहीये. हे इक्वेशन दिसतानाच क्वाड्रॅटिक एक्स स्क्वेअरची टर्मच तिथं दिसत नाहीये. क्वाड्रॅटिक कसं म्हणायचं, पण आहे. याला थोडं जर सिम्प्लिफाय केलं तर हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअर काहीतरी दिसायला पाहिजे, इथं दिसत नाहीये. डायरेक्टली दिसत नाही फक्त, पण इनडायरेक्टली एक्स स्क्वेअर तिथं काहीतरी आहे. सिम्प्लिफाय केलं तर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 ह्या फॉर्म मध्येच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता बघा, फर्स्ट थिंग मला तर याचे रूट्स फाइंड आउट करण्याच्या अगोदर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करावं लागेल, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहायचं आहे, तर हा जो 6x आहे, हा 6x जो आहे अपॉनला काही नाहीये, म्हणजे अपॉनला 1 आहेच आहे. ठीक आहे. आता मला 6x अपॉन 1 आणि 2 अपॉन x याची सबट्रॅक्शन करायचे. 6x अपॉन 1 मायनस 2 अपॉन x याचं सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन सिंपल असतं, क्रॉस मल्टिप्लाय 6x इंटू x मायनस 1 इंटू 2 आणि अपॉन 1 इंटू x एवढं असतं. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणते. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचंय, याचा न्यूमरेटर याचा डिनॉमिनेटर हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. तर 6x इंटू x तर तो होईल 6x स्क्वेअर आणि आता x स्क्वेअर प्रेझेंट आहे. ठीक आहे. 6x इंटू x स्क्वेअर मायनस इथलं साईन 1 इंटू 2 इज 2 आणि अपॉनला 1 इंटू x इज x, राईट हँड साईडला 1 ॲज इट इज. ठीक आहे. असं होऊन जाईल 6x स्क्वेअर मायनस 2 अपॉन x इक्वल्स टू 1. आता हा जो x आहे डिवाइड आहे कुठं, लेफ्ट हँड साईडला. मला हा पण राईट हँड साईडला शिफ्ट करायचा आहे. राईट हँड साईडला शिफ्ट केल्यानंतर हा मल्टिप्लाय होईल कोणाबरोबर, 1 बरोबर, म्हणजेच 1 इंटू एक्स होईल. तर लेफ्ट हँड साईडला राहील फक्त 6x स्क्वेअर मायनस 2 इक्वल्स टू हा शिफ्ट होईल राईट हँड साईडला आणि मल्टिप्लाय होईल कोणाबरोबर, x 1 बरोबर. तर x इंटू 1 दॅट इज x असं होऊन जाईल. ठीक आहे. दिस विल इम्प्लाइज दॅट 6x स्क्वेअर हा जो x आहे तो मला शिफ्ट करायचा आहे लेफ्ट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केल्यानंतर मायनस होईल आणि मायनस 2 इक्वल्स टू राईट हँड साईडला काहीच राहणार नाही. राईट हँड साईडला 0 होईल. जी एकच टर्म होती लेफ्ट राईट हँड साईडला x, ती पण मी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केली तर मायनस x झाला, इथला मायनस 2 ॲज इट इज इक्वल्स टू 0. आता जर बघितलं तुम्ही तर हे जे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये a x स्क्वेअर मायनस b इंटू x प्लस सी इक्वल्स टू 0. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. फक्त a 6 आहे, b मायनस 1 आहे, c मायनस 2 आहे. आता आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड आउट करायचं. रूट फाइंड आउट करायला सिम्पली ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट करायचा आहे. तर 6 इंटू मायनस 2, 6 इंटू मायनस 2 इज अ मायनस 12. ठीक आहे. 6 इंटू मायनस 2 इज अ मायनस 12. आता काय करायचंय, असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट केल्यानंतर काय भेटेल, मायनस 12 आणि ऍडिशन केल्यानंतर काय भेटेल, इथला एक्सचा कोएफिशियंट म्हणजे मायनस 1 पाहिजे. तर प्रोडक्ट मायनस 12 आणि ऍडिशन मायनस 1 असं. तर मग दोन नंबर तर डायरेक्टली दिसत आहेत. फर्स्ट थिंग 4 इंटू 3 यांचा प्रोडक्ट जर केला तर ते 12 येतोय आणि ऍडिशन केल्यानंतर मला मायनस 1 लागतोय. प्रोडक्ट पण निगेटिव्ह लागतोय. दोन्हीपैकी एक काहीतरी नंबर मला निगेटिव्ह करावंच लागणार आहे, तरच प्रोडक्ट निगेटिव्ह होईल. आणि एकच नंबर दोन्ही निगेटिव्ह केले तर प्रोडक्ट परत पॉझिटिव्ह होऊन जाईल. तर -4 आणि 3 यांचा जर मी प्रोडक्ट केला तर तो येणार आहे -12 आणि ऍडिशन जर केली तर ती येणार आहे एक्झॅक्ट -1. ठीक आहे. एक्झॅक्ट मायनस म्हणजेच हेच दोन नंबर आहेत ज्यांचा प्रोडक्ट -12, ज्यांची ऍडिशन -1. आणि आता माझं काम सगळं सोपं आहे. ठीक आहे. 6x स्क्वेअर ॲज इट इज, हे -x ला फक्त वेगळ्या फॉर्म मध्ये लिहायचं ह्या दोन नंबरचा यूज करून. तर -4x प्लस 3x मायनस 2 इक्वल्स टू 0. ठीक आहे, लिहिलं. आता पहा ऍडिशन मध्ये हा नंबर -4x प्लस 3x आहे. मग फक्त मी नंतर काय करत होतो, नेक्स्ट स्टेप माझी अशी, तर पहिल्या दोन टर्म बघायच्या आणि नंतरच्या दोन टर्म बघायच्या. बाबा मला इथं येणारच आहे तसं मी केलं तरी. तर 6x स्क्वेअर आणि 3x मी फक्त हे जे आहे हे थोडं रिव्हर्स करून येतो. -4x 3x हे ज्याला जस्ट रिअरेंजमेंट करतोय. हा प्लस 3x अगोदर लिहितोय आणि -4x नंतर लिहितो, जेणेकरून मला ह्या दोन टर्म मध्ये काहीतरी कॉमन भेटेल. पहिल्या दोन टर्म मध्ये मी लिहितोय तो प्लस 3x अगोदर आणि -4x नंतर. ठीक आहे. काहीच फरक नाही पडत ऍडिशन मध्ये.
हा -4x अगोदर होता, +3x नंतर होता. ह्याच दोन नंबरचा यूज करून +3x -4x. पण हे का केलंय तर मला इथं दिसतंय मग x कॉमन आहे, 3 पण कॉमन आहे. तर आता पहिल्या दोन टर्म मध्ये मला काहीतरी कॉमन शोधायचंय. मला दिसतंय काय दिसतंय, पहिल्या दोन टर्म मध्ये x तर डायरेक्टली दिसतोय, तो कॉमन आहे. पण मला अजून एक गोष्ट दिसते, इथं 3 आहे आणि इनडायरेक्टली इथं 6 आहे, म्हणजे 3 × 2 म्हणजे 3 तिथं प्रेझेंट आहे. तर पहिल्या दोन टर्म मध्ये 3x हा कॉमन आहे. x तर डायरेक्टली दिसतोय, इथं मला 3 दिसतोय आणि इनडायरेक्टली तिथं 3 आहेच. आता पहा, मी 3x कॉमन घेतला, मग बाकी काय राहिलं तर इथं 6x² होता, त्याच्यातला 3x कॉमन घेतलाय. मग ह्या 6 मधला, ह्या 6 ला कसं लिहिलं ऍक्च्युली 3 × 2 आणि ह्या x² ला x × x. तर ह्या 6 ला 3 × 2 लिहिलंय, त्याच्यातला 3 कॉमन घेतलाय, इथं 2 राहिलाय. ह्या 6 ला 3 × 2 3 कॉमन घेतला, 2 राहिला. ह्या x² ला x × x घेतलाय, त्याच्यातला x कॉमन घेतलाय, बाकी राहिला x. तर 6x² मधून जर 3x घेतलं तर 2x बाकी राहिलाय आणि इथं तर 3x आहे, तो जर अख्खा 3x कॉमन घेतलाय तिथं तर 1च बाकी राहणार फक्त. ठीक आहे. आता ह्या दोन टर्म राहिल्यात -4x -2, त्याच्यामधून असं काय कॉमन घ्यायचं जेणेकरून इन ब्रॅकेट मला परत ही टर्म भेटली पाहिजे 2x + 1. म्हणजे 2x + 1 घेण्यासाठी मला मायनस तर काहीतरी कॉमन घ्यावं लागणार, निगेटिव्ह मध्ये काहीतरी कॉमन. आणि निगेटिव्ह मध्ये जर मी 2 कॉमन घेतला तर पहा आता काय होणार आहे, हा -4x त्यातला निगेटिव्ह, आता ब्रॅकेटमध्ये दोन्ही टर्म पॉझिटिव्ह राहणार, कारण -4x -2 निगेटिव्ह आहे, निगेटिव्हच -2 मी कॉमन घेतलाय. जर निगेटिव्ह -2 जर मी कॉमन घेतला, -2 जर कॉमन घेतला तर हा काय आहे 4x आहे. ठीक आहे, निगेटिव्ह तर आलाच आहे, दोन्ही मधला निगेटिव्ह इथं आलाच आहे, फक्त आता 4x आहे. 4x मधला 2 तुम्ही कॉमन घेतलाय, 4x मधला 2 कॉमन घेतला, 4x म्हणजे 2 × 2 × x. तर 2 × 2 × x, त्याच्यातला 2 कॉमन घेतलाय, इथं बाकी राहिला फक्त 2x. आणि हा तर -2 आहे आणि -2 तर अख्खा कॉमन घेतलाय, फक्त 1 इथं बाकी राहणार आहे, राईट हँड साईडला 0 आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही ह्या दोन टर्म बघितल्या तर 2x + 1 2x + 1 दोन्हीकडे पण आहे. तर 2x + 1 कॉमन घेतला आणि पहिल्या टर्म मध्ये ह्या दोन टर्म मधून पहा 2x + 1 2x + आहे, पहिल्या टर्म मध्ये 3x बाकी आहे, दुसऱ्या टर्म मध्ये -2 बाकी आहे आणि राईट हँड साईडला 0 आहे. ठीक आहे. तर दोन नंबरचा प्रोडक्ट 0 याचा मिनिंग काय होणार, दोन नंबरचा प्रोडक्ट 0 याचा मिनिंग होणार 2x + 1 हा 0 होईल किंवा मग 3x - 2 हा तरी 0 होईल. ठीक आहे, एकतर 2x + 1 हा 0 होईल किंवा मग 3x - 2 हा 0 होईल. जर मी इथं बघितलं 2x + 1 0 म्हणजेच काय, 2x = -1 आणि 3x - 2 = 0 म्हणजेच काय, तर 3x = 2 होईल. फक्त काय केलंय, हा -1 +1 राईट हँड साईडला शिफ्ट करून -1, हा -2 राईट हँड साईडला शिफ्ट करून +2. आता जर एका स्टेप मध्ये लगेच आन्सर, फायनल आन्सर इथं येते 2x = -1, 2x = -1 म्हणजे x = -1/2. ठीक आहे. आणि 3x = 2, 3x = 2 म्हणजे x = हा 3 डिवाइड होणार आहे फक्त 2/3, x = 2/3. तर हे जे दोन नंबर आहेत -1/2 आणि 2/3, हे दोन नंबर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. गिव्हन जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन रूट आहेत. फर्स्ट थिंग याच्यामध्ये जास्त कॅल्क्युलेशन होतं. ठीक आहे. हे आजच्या लेक्चरमध्ये सगळे एक्झाम्पल आपण असे घेतले जे स्टँडर्ड फॉर्म डायरेक्ट नाहीये, ज्याचे फॅक्टर्स डायरेक्ट नाहीये, तर सगळे एक्झाम्पल्स ट्रिकी आणि कॉम्प्लिकेटेड होते. ठीक आहे. आता जेवढं एकच एक्झाम्पल बाकी आहे ते एक फायनल एक्झाम्पल आपण ह्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करू. प्रॅक्टिस सेट 2.2 पूर्ण होतोय आपला. ठीक आहे. लास्ट एक्झाम्पल ह्या प्रॅक्टिस सेट मधलं √2 × x × x² + 7x + 5 × √2 = 0. ठीक आहे. तर हे आहे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन. ऍक्च्युली हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये याचा काही प्रॉब्लेम नाही. √2 × x² + 7x + 5 × √2 = 0. ठीक आहे, असं आहे.
ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस बी इंटू एक्स प्लस सी इक्वल्स टू 0. तर ए काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे, बी काय आहे 7 आहे आणि हा 5 इंटू रूट 2 काय आहे सी आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे याचे रूट्स फाइंड आउट करायचे. कशाचा यूज करून? फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून. आता पहा त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपण काय करतो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा नंबर आणि कॉन्स्टंट याचा प्रोडक्ट करतो आणि याचा प्रोडक्ट काय येणार आहे पहा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू कॉन्स्टंट आहे 5 इंटू रूट 2 याचा प्रोडक्ट. तर पहा याचा प्रोडक्ट काय आहे रूट 2 इंटू रूट 2 हे तर होणार आहे 2 रूट 2 दोनदा रूट निघूनच जाईल फक्त 2 राहणार आहे आणि 5 तर 2 इंटू 5 दॅट इज 10 रूट 2 इंटू रूट 2 याचा प्रोडक्ट रूट 2 ऑलवेज पहा रूट ए आणि रूट ए जर असेल तर याचा प्रोडक्ट ए होतो पहा रूट ए आणि रूट ए स्क्वेअर रूट रिमूव्ह होऊन जात आहे दोन्ही पण दोन्ही आतमध्ये असं जर असलं तरच स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर रूट दोन्हीच्या स्क्वेअरच्या मध्ये एकच नंबर आणि जर असा असेल तर याचं सिंपल कॅल्क्युलेशन होतं स्क्वेअर रूट ऑफ ए इंटू बी. ठीक आहे असं होतंय. हे झालं 10 ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट झाला 10. आता मला काय करायचंय ह्या 10 ला स्प्लिट करायचंय दोन असे नंबर ज्यांचा प्रोडक्ट इन 10 आणि दोन्हीचे ऍडिशन इन 7 आणि त्या टू नंबर्स आर इझी 2 इंटू 5. ठीक आहे 2 इंटू 5 10 होईल आणि 2 प्लस 5 7 होईल. या दोन्हीचा प्रोडक्ट इन 10 दोन्हीचे ऍडिशन इन 7 आणि मला तसंच पाहिजे होतं ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 10 आलेला आहे. ठीक आहे मग त्याच्यानंतर मला दोन असे नंबर फाइंड आउट करायचे ज्यांची ऍडिशन इन 7 आणि मल्टिप्लिकेशन इन 10. तर ते दोन नंबर मला भेटले. आता पहा ह्या दोन नंबरचा यूज करून स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू एक्स स्क्वेअर ॲज इट इज. नंतर हा जो 7x आहे त्याला ह्या दोन नंबरच्या मदतीनं स्प्लिट करायचं आहे फक्त. तर प्लस 2x प्लस 5x असं फक्त 7x ला प्लस 2x प्लस 5x असं लिहिलं आहे आणि फायनली 5 इंटू रूट 2 ॲज इट इज इक्वल्स टू 0 ॲज इट इज. फक्त ह्या स्टेपमध्ये काय केलं आहे मी तर 7x ला 2x प्लस 5x ह्या दोन नंबरचा जो आपण स्प्लिट केले त्याचा यूज करून 7x ला फक्त असं लिहिले 2x प्लस 5x. नेक्स्ट आता ह्या दोन टर्म मध्ये मला कॉमन काय दिसतंय तर फर्स्ट थिंग मला x तर डायरेक्टली दिसू राहिला इथं x आहे इथं x आहे तर x तर कॉमन आहेच आहे. मोरोवर जर बघितलं तर मला इथं स्क्वेअर रूट ऑफ 2 दिसतोय. ठीक आहे आणि इथं डायरेक्टली दिसत नाही पण तो 2 म्हणजेच काय आहे तर 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 असं आहेच आहे. तर हा 2 काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू एक्स हा तो 2x आहे तो कसा आहे तर स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू एक्स असा आहे. तर याच्यामधून मी x कॉमन घेतला आणि हा स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे तो पण मी कॉमन घेतला x इंटू रूट 2 हा कॉमन घेतला मी आणि इथं पण मला x इंटू रूट 2 दिसतोय तर x इंटू रूट 2 कॉमन घेतला x इंटू रूट 2 आणि इथं पण मला x इंटू रूट 2 दिसतोच आहे. तर बाकी काय राहिलंय x कॉमन घेतला याच्यातला रूट 2 कॉमन घेतला इथं फक्त x बाकी राहिलाय आणि इथं काय बाकी राहिलंय तर स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू एक्स तर बाहेर घेतलंय मी स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू एक्स बाकी फक्त रूट x राहिले. ठीक आहे x इंटू रूट 2 कॉमन घेतला आणि x प्लस रूट 2 बाकी राहिलाय. आता मला इथं बाकी जास्त काही कॉमन दिसत नाही 5 इथं आहे 5 इथं आहे जास्त डोकं लावायचंच नाही 5 एक टर्म आहे जी कॉमन आहे तर 5 जर कॉमन घेतला तर इथं बाकी राहिला x आणि इथं बाकी राहिला रूट 2 राईट हँड साईडला 0. ठीक आहे 5 आहे 5 कॉमन घेतला 5 इंटू एक्स एक्स बाकी राहिला 5 कॉमन घेतला रूट 2 बाकी राहिला. ठीक आहे आता जर तुम्ही ह्या दोन टर्म बघितल्या धिस टर्म आणि धिस टर्म ह्याच्यामध्ये x प्लस रूट 2 आहे याच्यामध्ये पण x प्लस रूट आहे दोन्ही टर्म मध्ये x प्लस रूट 2 कॉमन आहे तर मी x प्लस रूट 2 कॉमन घेतला. ठीक आहे आता बाकी काय राहिलं x प्लस रूट 2 कॉमन घेतला इथं बाकी राहिलाय x इंटू रूट 2 आणि इथं बाकी राहिला 5 राईट हँड साईडला 0 ॲज इट इज. ठीक आहे दिस विल इम्प्लाय दॅट x प्लस रूट 2 कॉमन घेतला. आता पहा x प्लस रूट 2 आणि x इंटू रूट 2 प्लस 5 ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे. x प्लस रूट 2 आणि x इंटू रूट 2 प्लस 5 ह्या दोन नंबरचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे दोन्हीपैकी एक टर्म 0 आहे म्हणजे एकतर x प्लस रूट 2 हे 0 आहे किंवा मग x इंटू रूट 2 प्लस 5 हे तरी 0 आहे. ठीक आहे दोन्हीपैकी एक काहीतरी 0 आहे.
दिस विल इम्प्लाय दॅट एक तर हा जर झिरो झाला आता पहा एक्स प्लस रूट टू जर झिरो झाला तर एक्स इक्वल्स टू येते मायनस रूट टू. हा फक्त प्लस रूट टू राईट हँड साईडला शिफ्ट केला मायनस रूट टू. किंवा जर हा जर झिरो झाला पहा तर एक्स इंटू रूट टू हा जर झिरो झाला तर हा प्लस फक्त मी राईट हँड साईडला शिफ्ट करतोय तो मायनस 5 होईल. प्लस 5 राईट हँड साईडला शिफ्ट केलं मायनस 5. आणि फायनली एकाच स्टेपमध्ये आता आन्सर येतं एक्स इक्वल्स टू मायनस रूट टू. हे तर एक रूट येतोच आहे त्याचा. किंवा मग आता दुसरा कुठला रूट आहे हा एक्स मी इकडे ठेवायचा आहे तिकडे शिफ्ट करायचा आहे तो एक्स इक्वल्स टू मायनस 5 अपॉन रूट टू. ठीक आहे एक्स इक्वल्स टू मायनस 5 अपॉन रूट टू. तर हे जे दोन नंबर आहेत मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि मायनस 5 बाय रूट 2 तर हे दोन नंबर काय येतं त्या गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत.